रामकृष्ण हरी माऊली. भक्तीचा मळा फुलवणारे संत नामदेव महाराज यांची कथा सांगणार आहे. नामदेव हे दामासेठ नावाच्या एका शिंपी जातीच्या भगवत भक्तीचे चिरंजीव. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील नरसी धामणी या गावी शके 1192 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव गोनाबाई. जुन्या वहिवटानुसार नामदेवाचे लग्न बालवयातच झाले. त्यांच्या बायकोचे नाव राजाबाई. लहानपणापासून नामदेवाचा ओढ परमेश्वराकडे होता. औंढ्या नागनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय ते अन्न ग्रहण करीत नसत. पुढे मग नामदेव पंढरपूरला येऊन राहिले. नामदेवाचे लक्ष सतत विठ्ठलाकडे लागून ते विठ्ठलाचे परमभक्त बनले. विठ्ठलाचेही या भक्तावर फार लोभ व प्रेम असे. अनेक बिकट प्रसंगी नामदेवाने विठ्ठलाचा धावा करावा आणि देवाने त्याच्याकडे सहाय्यार्थ धावून जावे, असा ऋणानुबंध नामदेवाचा जन्मभर टिकला. नामदेवाचे संसारात लक्ष लागावे म्हणून परोपरीने पुष्कळ प्रयत्न केले. नामदेवाचे कुटुंब जरा मोठे होते. खुद्द नामदेवांना 4 मुलगे व 1 मुलगी असे अपत्य होती. पण नामदेवांचा सगळा काळ भजन कीर्तनात जाई. त्यातच ते दंग असत. नामदेवाच्या संसाराची सर्व चिंता विठ्ठलानेच केली असे म्हणण्यास हरकत नाही. शके 1272 मध्ये नामदेव समाधिस्थ झाले. पंढरपूर क्षेत्राचे व विठ्ठलाचे महात्म्य वाढवण्यात नामदेवाची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. भागवत धर्माचा प्रसार लोकांच्या सर्व थरात आणि देशाच्या सर्व भागात नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्यभर केलेली विठ्ठलाची भक्ती करून जीविताची सफलता साधता येते, ही शिकवणूक बहुजन समाजाला त्यांनी दिली. नामाचा दीपस्तंभ उभारून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे महान कार्य नामदेवांनी केले. नामदेवाची अभंग रचना फार मोठी होती. शतकोटी अभंग करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. विशेष गोष्ट म्हणजे नामदेवाच्या कुटुंबातील सर्वांनीच अभंग रचना केली होती. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरची दासी जनी हिनेही पुष्कळ रसाळ अभंग रचले होते. रामकृष्ण हरी माऊली. नामदेव कथा कशी वाटली ती कमेंट करून सांगा. लाईक करा. रामकृष्ण हरी. संत नामदेव महाराज की जय. संतांची कथा संपूर्ण ऐका. संत नामदेव हे विठ्ठलाचे परमभक्त होते. ते भजन कीर्तनात अभंग रचनेत कायम दंग राहे. विठ्ठल नामातही ते दंगून जायचे. संत नामदेवांनी विठ्ठलाच्या भक्तीचा मळा फुलवला होता. नामदेव अगदी विठ्ठल नामात तल्लीन होऊन जात असत.